महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात सर्वत्र अतिशय हर्षोल्लासाचे वातावरण आहे। बाबासाहेबांच्या जन्मदिनाची भीम अनुयायी आतुरतेने वाट पाहत जयंतीची जोरदार जय्यत तयारी करत आहेत। जयंतीनिमित्त शहरात राजकीय, सामाजिक, धार्मिक व विविध संघटनांच्या वतीने बाबासाहेबांचा संदेश देणारे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत। तसेच शहरातील बुद्ध विहारांवर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण नांदेड शहर व जिल्हा लख्ख प्रकाशाने उजळला आहे। विविध जयंती मंडळे, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक समता सप्ताह प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जय भीम। मी बबन नागोराव गजभारे, राहणार भीमघाट नांदेड। आम्ही NTC मिल परिसरातील रहिवासी आहोत। मागील जवळपास 50 ते 60 वर्षापासून या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निघते। पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा नांदेडमध्ये पूर्णकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नव्हता। त्या अगोदर भीमरत्न बौद्ध विहार यांच्या बाजूला श्रद्धास्थळ भीमघाट, जे की भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्रातील पहिले गोदावरी नदीच्या काठेवर असलेले श्रद्धास्थळ आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागील जवळपास 100 वर्षापासून एक अर्धकोटी पुतळा आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नांदेड शहराची पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विसर्जित व्हायची। आम्ही लहान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याच ठिकाणी विसर्जित व्हायची। त्यानंतर कालांतराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा रेल्वे स्टेशन नांदेड येथे बांधण्यात आला। तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेल्या जाते। या अगोदर आमच्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तयारी केली। त्यावेळेस लेझिम, काट्या असा काही प्रकार नव्हता, परंतु आमच्या इथं भीमरत्न बौद्ध विहार भीमघाट नांदेड या ठिकाणी बाबूराव माणिकरावजी पंडित, जे आमचे गुरु आहेत, जे की काट्या लाट्या आम्हाला शिकवित होते, ते आता आहेत। फक्त त्यांचं एक वय 60 ते 65 वर्ष वय झाल्यामुळे त्यांना पूर्ण वेळ आम्हाला देता येत नाही। आम्ही त्यांच्या अंगीकृत हा पूर्ण खेळ शिकलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही काही प्रशिक्षण वेळातला वेळ काढून आमच्या परिसरातील आंबेडकर चळवळीची ही चळवळ पुढे चालू राहावी आणि आंबेडकर चळवळ अशीच पुढे न्यावी म्हणून आमच्या परिसरातील तरुण यांना हे प्रशिक्षण दररोज दिल्या जाते। मागच्या जवळपास 20 ते 25 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही नांदेड शहरामध्ये ही भव्य दिव्य मिरवणूक व्यवस्थितरित्या सर्व देखाव्यामध्ये, पारंपरिक खेळामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत। जे की एक 8 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलींना या ठिकाणी डान्सवर, लेझिमवर, काट्याच्या तालावर आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीची तयारी करण्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी येऊन केलेली आहे। या अगोदरच ही सुरुवात आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थोडं चेंज केलेलं आहे। गाण्यावर सुद्धा लेझिम खेळण्याचा प्रकार आम्ही चालू केलेला आहे। जय भीम, नमो बुद्धाय। मी दीक्षा प्रकाश गजभारे। नांदेडमध्ये सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची पूर्वतयारी ही जोरदार चालू आहे। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही याही वर्षी श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड या ठिकाणी भीमघाट येथील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्ही जयंतीची पूर्वतयारी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। आमचे मार्गदर्शक, आमचे अंकल बबन काका गजभारे, आमचे मार्गदर्शक डान्सर सर, माही सर आणि तसेच आमचे गुरु बाबूराव दादा पंडित हे देखील आम्हाला मोठ्या उत्साहाने मार्गदर्शन करत आहेत। या पूर्वतयारीतून, या जयंतीतून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीतून एवढंच आम्हाला दाखवायचं आहे की याच्यातून एकता, शिस्त, संघटन आणि आत्मसंरक्षण हे आम्हाला जनतेला दाखवून द्यायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त डीजेवर नाचून साजरी न करता ती आपल्या कलाकृतीतूनही साजरी करता येते, एवढंच मला जनतेला सांगायचं आहे। यावर्षीही आम्ही मोठ्या उत्साहाने, आनंदाने जयंती साजरी करत आहोत, एवढं सांगायचं। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद सर्वांना। माझा मानाचा जय भीम। पहिल्यांदा बबन भाऊ गजबारेने इथं बोलवलेलं आहे आणि एवढे उत्साहित मुलं पहिल्यांदा पाहतोय की काट्या, लाट्या आणि लेझिम एवढं उत्साहाने फिरवतात, करतात। तर मलाही उत्साह झाला की एक भीमगीतावर एक गाणं आणि लेझिम आणि काट्या असं सेट
आपण लोकांना दाखवू शकतो आणि हे मुलं एवढे उत्साहित आहेत, त्याच्यामुळं मला बसवायला पण खूप आनंद झाला आणि मुलं पण भरपूर छान प्रतिसाद देत आहेत. जय भीम. आणि 1 तारीख पासून हे जे एवढं मोठं भव्य मांडणीकर बुक डेपो स्टॉल उभं केलेलं आहे, मी उत्तम मांडणीकर, बळीराम राक्षसमारेचा मुलगा, सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम करतोय. आणि नांदेड जिल्हाच नव्हे, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा आणि आंध्रातील लोक इथं येऊन हे जयंतीला लागणारं साहित्य खरेदी करत आहेत आणि उत्साहात जयंती आम्ही साजरी करणार असं माझ्या कानावर मेसेज देत आहेत आणि इथून साहित्य घेऊन जात आहेत. आणि ह्या वर्षी जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेनं साजरी होईल आणि जल्लोषामध्ये साजरी होईल आणि सजावटीमध्ये साजरी होईल असं लोकांचं, उपासकांचं, उपासिकांचं म्हणणं आहे. आणि माझ्या स्टॉलवर ह्या 8 दिवसामध्ये माझ्या मुलाला, माझ्या मुलीला किंवा माझ्या पत्नीला जेवढं साहित्य देणं होणार नाही, एवढी खरेदी आणि एवढी गर्दी या स्टॉलवर होणार आहे. आणि सर्व समाज बांधवांना माझ्यावर प्रेम करत असल्याबद्दल मी शुभेच्छा देतोय. मी गणपत बनसोडे, राजनगर चंद्रगुप्त नगर भीमजयंती मंडळाचा अध्यक्ष. या ठिकाणी साकेत बुधवार ठिकाणी आम्ही जयंती मंडळाच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात येत आहेत. साकेत बुधवारावर रोषणाई केलेली आहे आणि राजनगर चंद्रगुप्त नगरमध्ये पूर्ण लाइटिंग रोषणाई केलेली आहे. आम्ही राजनगरच्या वतीनं, चंद्रगुप्त नगरच्या वतीनं या ठिकाणी 14 एप्रिलला मोठ्या हर्ष उल्हासामध्ये जयंती साजरं करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. या जयंती मंडळाच्या वतीनं लेझिम पथक, मुलांचे खेळ, महिलांचे खेळ अशा पद्धतीचं क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा पद्धतीचे खेळ, अशा स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे. आणि 14 एप्रिलला लेझिम पथकासह नांदेड शहरामध्ये पूर्ण या राजनगरमधून मिरवणूक निघून बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊन विसर्जन होणार आहे. अशी मी या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं आम्ही हा जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात येत आहे. नमस्कार, जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागामार्फत 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा सामाजिक समता सप्ताह म्हणून आपण समाज कल्याणच्या वतीने साजरा करत आहोत. नांदेड जिल्ह्यामधील 16 हॉस्टेल, 4 निवासी शाळा येथे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. आज रोजी 8 एप्रिल आज रोजी सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं असून 9 एप्रिल या दिवशी विविध हॉस्टेलमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. तसेच 10 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन आमच्या समता दूतामार्फत, तालुका समन्वयकामार्फत विविध ठिकाणी पथनाट्याचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. तसेच 11 तारखेला विविध ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा, निवासी शाळा असतील, हॉस्टेल असतील या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 12 तारखेला महिला मेळावा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण घेणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी व्याख्यान आयोजन केलेलं आहे. मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींची सुरक्षितता प्रथम प्राधान्याने आपण त्या ठिकाणी देऊन त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 13 तारखेला विविध ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसेच 14 तारखेला महामानवांना म्हणजे अभिवादन करून मोठ्या उत्साहात नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत रॅलीचं आयोजन केलेलं आहे. विविध वक्ते या ठिकाणी बोलवलेले आहेत.
त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. महामानवांनी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी एक चांगलं जे काही त्यांचे विचार असतील ते विचार पोहोचवण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. धन्यवाद. लोकांना काय अपील करणार आहात? सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की महामानवांच्या विचारावर आपलं जीवन आपण समर्पित केलं पाहिजे. त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे. त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. ही मी लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या जयंती उत्साहामध्ये म्हणजे आपण सर्वांनी सहभागी व्हावेत ही मी अपील करत आहे.